मुंबई तक brought to you by हिरल वा इंडिया स्पाइसेस। वा इंडिया कंप्लीट मसाले। आपके घर का शेफ। पैशाचा खेळ हो, पक्ष किती बदलणार त्याला काहीतरी निवडाय ना। जय बाळासाहेबांना बोललेले हेच माणूस आता आपल्या पक्षातून त्याला सीट देत आहेत, म्हणजे यांचं काय ते समजलं। वैभव नाईक या सामान्य माणसाला कोणाच्या घरी जर गेला तर त्याला इज्जत चांगलीच मिळते आणि मिळणारच, आमचा साहेब होणारच। समोर निलेश राणे आहे म्हणजे आम्हाला आव्हानच नाहीये। 5 वर्ष ते खासदार होते, 10 वर्ष ते या मतदारसंघात आहे, त्यांचे वडील उद्योगमंत्री होते, पण एक साधा उद्योग किंवा एक साधा तरुणांसाठी कोणता नोकरी हा विषय ते कधीच सोडवू शकले नाही। लाडकी बहीण केली 1,500 देतात, तेलाचा भाव महाग झालेला आहे, डाळ महाग झालेली आहे, सगळं म्हणजे 1,500 मध्ये आहे की नाही। आमच्याकडनं एवढे हे आता 100 रुपयाचा बॉन्ड पेपर होता की नाही, तो आता 500 रुपयामध्ये केला। की ज्या प्रमाणामध्ये जवळजवळ छत्रपतींच्या या पुतळ्यामध्ये खाल्लेले पैसे वाटले गेले, ते वाटताना आम्ही अडवलं नाही, ही आमची फार मोठी चूक झाली। जे गाफीलपणा आला तो तिथंच आला। मुंबई तक आलेला आहे कोकणामध्ये आणि पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा राणे विरुद्ध ठाकरे हा सामना पाहायला मिळणार आहे। मात्र यावेळेला हा सामना शिवसेना युबीटी वर्सेस भाजप नसून शिवसेना युबीटी वर्सेस शिवसेना असा असणार आहे, कारण की आता निलेश राणे हे सुद्धा शिवसैनिक झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश होतोय, तर दुसरीकडे कुडाळमधनं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे इथले विद्यमान आमदार वैभव नाईक यांचं। हे तेच वैभव नाईक आहेत ज्यांनी नारायण राणे यांना सुद्धा या मतदारसंघात पराभवाची धूळ चारलेली होती। आता त्याच नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंचं आव्हान वैभव नाईक यांच्या समोर किती आहे आणि विभागलेली शिवसेना ही येणाऱ्या या विधानसभा निवडणुकांसाठी किती तयार आहे, या सगळ्या संदर्भात आज आपण आलेलो आहोत वैभव नाईक यांच्या शाखेमध्ये आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या या सगळ्या शिवसैनिकांसोबत आपण जाणून घेणार आहोत की ते विधानसभेसाठी सज्ज झालेले आहेत का। मुळात छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा आपण लोकसभेला पाहिलेलं होतं, लोकसभेला सुद्धा इकडनं विनायक राऊत होते, मात्र त्यांचा पराभव झालेला आहे। आता विधानसभेला तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की शिवसेना युबीटी इकडनं जिंकेल? हो, 100% कॉन्फिडन्स आहे की या ठिकाणी लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा हे सर्व शिवसैनिक काढण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। कसा काढणार आहात वचपा? 100% वचपा काढणार, कारण कसं आहे, जी काय गद्दारी झाली आहे महाराष्ट्रात, हे काही शिवसैनिक विसरलेले नाहीत आणि ही ओरिजिनल शिवसेना आहे। त्याच्यामुळे 100% या ठिकाणी शिवसैनिक हे या विजयासाठी आतुरलेले आहेत आणि नक्कीच या विधानसभेत आमचा भगवा तो सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा फडकेल, हे आम्हाला 100% गॅरंटी आहे। यावेळी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री वैभव नाईकच असणार आहेत, त्या जोराने आम्ही काम करणार आहोत। पालकमंत्री डायरेक्ट? हो, पालकमंत्री। हो, डायरेक्ट सरकार येणारा कॉन्फिडन्स आहे इकडे। आपण त्यांच्याशी बोलूया। वैभव नाईकांसमोर आव्हान छोटं नाहीये, निलेश राणे ते खासदार सुद्धा राहिलेले आहेत, त्यांच्या घरात आता सुद्धा खासदार आहेत नारायण राणे, ताकद खूप मोठी आहे, तुम्ही कसं त्याला सामोरं जाणार आहात? नारायण साहेबांची सुद्धा ताकद ह्याच्यापेक्षा मोठी होती, कितीतरी पटीने मोठी होती। ती आमदार वैभव नाईक साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळावरती मोडून काढलेली आहे आणि वैभव नाईकांचं काम बघा आणि राणे साहेबांचं काम बघा। वैभव नाईकांचं एवढं काम आहे की किनारपट्टी असून द्या, तर वरती घाटमध्ये एवढं चांगलं काम केलेलं आहे। मच्छीमारांसाठी तर ते घरोघरी पोचलेलं आहे। ज्या वेळी मच्छीमारांची केसेस दाखल झाल्या त्या केसेस कोणी दाखल केल्या आणि मच्छीमारांच्या पाठी कोण उभा राहिला, ह्या एक गृहिणी, महिला किंवा मच्छीमार सांगू शकतो। प्रत्येक ज्यावेळी संकट असतं, वादळ येऊन दे काय, तर आमदार वैभव नाईकच उभे असतात। त्याच्यामुळे तरी सुद्धा लोकसभेत इकडे लीड का नाही घेऊ शकलात? त्यात काही आम्ही थोडंफार हे राहिलो असो। बोला, कोण बोललं? पैशाचा खेळ हो, पक्ष किती बदलणार त्याला काहीतरी निवडाय ना। जय बाळासाहेबांना बोललेले हेच माणूस आता आपल्या पक्षातून त्याला सीट देत आहेत, म्हणजे यांचं काय ते समजलं। वैभव नाईक या सामान्य माणसाला कोणाच्या घरी जर गेला तर त्याला इज्जत चांगलीच मिळते आणि मिळणारच, आमचा साहेब होणारच। पण समोरचा जो उमेदवार आहे तो आता धनुष्यबाणावर असणार आहे, पैशाच्या समाजावर, पैशाच्या जीवावर। सामान्य माणूस आज चर्चा करतायत की जो माणूस प्रत्येक वेळा साहेबांच्या जीवावर मोठे झाले। माझा पण वय 70च्या वर आहे, मी पण लालबागचाच पहिला होतो शिवसैनिक कार्यकर्ता, भाई गोयेकरांबरोबर होतो, पण आम्ही सगळं बघून आलोय, पण आम्ही कुठे गेलेलो नाही।
का बरं तुम्हाला असं वाटलं की उद्धव ठाकरेंसोबतच राहावं? इकडे समोरूनची शिवसेना, त्यांचे मुख्यमंत्री झाले, ते जास्त ताकदवर होऊन चालले. साहेबांचे जे 1976 का 74 साहेब मालवणला आले टोपीला हायस्कूलला आणि ज्यांनी सुरुवात केली तेव्हा माझं वय 17 होतं. त्यावेळी पण आम्हाला आठवलं की राणेसाहेब होते त्यावेळी. मागच्या 10 वर्ष राणेसाहेब होते, पण राणेसाहेबांनी कार्यकर्त्यांचे झेंडे घेणाऱ्यांना झेंडे घ्यायलाच लावले, पण त्यांची कदर केली नाही. त्यांची कदर केली असती तर हे दिवस आले नसते. एवढे लोक गेले असते काय? एवढे लोक आत फोडून गेले. आम्ही पण रिलेटिव्ह असून आम्ही बाजूला गेलो. का गेलो? की ज्यांना मोठे करायचे ना त्यांना झेंडेच घ्यायचे आणि करायचे त्यांना घ्यायचे. आम्ही चमचेगिरी करणारे नाही. कट्टर सैनिक आहे, कट्टरच राहणार. तुम्ही मला सांगा, समोरून आव्हान जे आहे ते निलेश राणे यांचं आहे, तिकडे राणे समर्थक आहेत, तिकडे भाजपचे आहेत, तिकडे शिवसैनिक आहेत. तुमच्याकडे काय ताकद आहे? इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तेवढं प्रभुत्व आपल्याकडे नाही. शिवसैनिकांची जी फौज आहे, ताकद आहे, गावागावातून आमची गाणी वैभवजी नाईक यांनी गावागावातील संपर्क दांडगा आहे आणि शिवसेनेची युवरचना जी आताची आहे ती एकदम एक नंबर आहे. कुठल्या याला जरी किती बळी पडणारे आता कोण नाहीत. लोकसभेला जरा गैर म्हणजे बेसावध राहिल्यामुळे थोडंसं त्यांनी संधी घेतली, आर्थिकचा प्रयोग केला. आता ह्यावेळी तो प्रयोग त्यांचा यशस्वी होणार नाही. वैभव नाईकांचा दांडगा संपर्क आहे आणि शिवसैनिक सुद्धा आता पेटून उठलेले आहेत. ते आता कुठेही नाही, विजय घेऊनच या ठिकाणी उभे राहणार आहेत. हे म्हणतात लोकसभेमध्ये बेसावध राहिलेले. तुम्हाला वाटतं शिवसैनिक इथला आता जागा झालेला आहे युबीटी? शिवसेना हा पहिल्यापासूनच जागा आहे आणि आता पण इतक्या जोशाने पेटला आहे. खरं म्हणजे आव्हान सोपं आहे, कारण समोर निलेश राणे आहे, म्हणजे आम्हाला आव्हानच नाहीये. 5 वर्ष ते खासदार होते, 10 वर्ष ते या मतदारसंघात आहे. त्यांचे वडील उद्योगमंत्री होते, पण एक साधा उद्योग किंवा एक साधा तरुणांसाठी कोणता नोकरी हा विषय ते कधीच सोडवू शकले नाही. या उलट आमचे साहेब वैभव नाईक साहेब हे त्यांना संघर्षातून वर आले. त्यांची नाळ इतकी जुळलेली आहे समाजात की त्यांच्याच लोकांनी आम्हाला सांगितलंय की ह्यावेळी निलेश राणेंचं तिकीट म्हणजे वैभव नाईकांना पालकमंत्रींचं तिकीट हे फिक्स आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्चितच आहे. पालकमंत्री पदच मिळेल याची गॅरंटी कशी काय? पालकमंत्री पद मिळणार म्हणजे मिळणार, कारण आम्ही जे इकडनं मालवणमधून मागत आलंय शिवसेनेकडे ते मिळत गेलं. आणि त्यावेळी पण नारायण राणे साहेब इथे डिरेक्ट आलेले, ज्यावेळी हेच सगळे शिवसैनिक जे वयस्कर इथे आहेत त्यांनीच त्यांना निवडून दिलं आणि त्यांनीच त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. ती सर्व लोक अजूनही इथे आहे आणि त्यांचा शब्द हा कधीही मातोश्री टाकत नाही. त्यामुळे आम्ही विश्वासाने सांगतो की आणि 1 महिने थांबा आणि तुम्हीच परत इथे या. पालकमंत्री हे वैभव नाईक साहेबच असणार. अजून आपण महिलांना सुद्धा विचारूया. लाडकी बहीण योजना खूप मोठ्या प्रमाणात राबवली जाते. तुम्हाला इथे फटका बसेल का त्याचा? हो, नक्कीच पडेल. फटका बसेल? नक्कीच फटका बसणार नाही, कारण आमच्या की नाही आता 1,500 रुपये म्हणून सांगतात आहे. आमचं 7 येणारच, 100% येणार आहे. त्यामुळे की नाही आम्ही 2,000 असं हे करणारच आहोत. आणि इकडे की नाही निलेश राणे हे ते सांगताना हे प्रत्येकाचं घरं बदलत आहे. भाड्याची घरं असतात ना, स्वतःचं घर त्यांना अजून जमलेलं नाही, तर त्यांनी स्वतःचं घर पहिला जमवायचा. नंतर आमदार वैभव नाईक आहे की नाही त्यांच्याशी. आणि महागाई लाडकी बहीण केली, 1,500 देतात. तेलाचा भाव महाग झालेला आहे, डाळ महाग झालेली आहे. सगळं म्हणजे 1,500 आहे की नाही आमच्याकडनं एवढे हे करा. आता 100 रुपयाचा बॉन्ड पेपर होता की नाही, तो आता 500 रुपयामध्ये केला. म्हणजे इकडे द्यायचे आणि इकडनं घ्यायचे असं. तुमच्या महिलांपैकी कोणी घेतलाय लाभ लाडकी बहीण योजनेचा? कोणीच नाही. आम्ही घेतलं पण नाही आणि घेणार पण नाही, कारण महागाई झाली आहे. लोक शिव्या घालतायत, अक्षरशः म्हणतायत की ते 1,500 बंद करा आणि महागाई आहे ती स्वस्तही करा. पहिल्यांदा काही 1,500ची गरज नाही आहे. लोक 1,500 काय 2,000 कमवत आहेत. भांडी घासणाऱ्या महिलांना 8,000 रुपये पगार आहे आणि ज्यांच्या नवऱ्यांचा पगार भरपूर आहे ना, तिथे नवऱ्यांना नाही विचारत आहेत. ते 1,500ला सरकारला विचारणार नाही. त्यामुळे स्वस्तही करायला सांगा. आणि ज्या आमच्या आमदार साहेबांनी ज्या राणे साहेबांना हरवलं ना, ते मुलाला हरवायला पाठी येणार नाही एवढं मी सांगते. आणि उद्याचे पालकमंत्री हे आमचे वैभव नाईक साहेबच असणार. मला सांगा, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता ग्राउंड लेवलवर? नाही म्हटलं तरी समोरून राणे आहेत, त्यांच्या घरात आता खासदारकी आहे, केंद्रीय मंत्रीपद सुद्धा राहिलेलं आहे, त्यांचा दुसरा मुलगा सुद्धा आमदार आहे. मोठ्या प्रमाणात तिकडे ताकद आहे. तुमच्याकडनं ग्राउंड लेवलवर कशी तयारी सुरू आहे? शिवसेनेची, वैभव नाईक साहेबांची आणि एकंदरीतच संघटनेची खरी ताकद हा जमिनीवरती राबणारा कार्यकर्ता असतो. आणि आजही
म्हणजे केवढी मोठी जरी संकट आली, म्हणजे प्रत्यक्ष राणेसाहेब सोडून गेले तरी सुद्धा शिवसेनेचा पाया इथून हललेला नव्हता आणि हा भक्कम पाया आम्हाला विजयाप्रत नेणार आहोत. अतिशय सूक्ष्म नियोजन आम्ही केलेलं आहे. हवेवरती नुसतं न जाता आज प्रत्येक घरामध्ये पोचण्याचं काम प्रत्येक शिवसैनिकाने मनावरती घेतलेलं आहे. मग ते युवक असू देत, महिला असू देत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या उमेदवाराचं, वैभव नाईकांचं असलेलं एक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व की ज्याला घरात घेताना घरातल्या आया बहिणींना किंवा पालकांना असं वाटणार नाही की आम्ही कुठली तरी ब्याद घरात घेतो आहोत. त्यांना असं वाटतंय की त्या बहिणीला वाटतंय की माझा भाऊ आलाय, त्या आईला वाटतंय की माझा मुलगा आलाय, त्या आजोबांना वाटतंय की माझा नातू आलाय. आणि ही जी ताकद आहे, कारण गेल्या 10-15 वर्षामध्ये, 10 नाही 15 वर्षामध्ये वैभव नाईक साहेबांनी घराघरामध्ये प्रत्येकाच्या सुखात असू देत, दुःखात असू देत, तिथं आपलं वातावरण, आपलं अस्तित्व, आपली उपस्थिती प्रत्यक्ष दर्शवलेली आहे. पण हे असे मुलगा आहे, आपला भाऊ आहे, अशी भावना राणेंबद्दल नाही वाटत? अजिबात नाही, अजिबात नाही. मी मक्कत ते वाटलं. एक पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब वत्सल माणूस, दुसरी गोष्ट राजकीय असू दे किंवा वैयक्तिक असू दे, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व, तिसरी गोष्ट कसलंही व्यसन नसलेला माणूस. असं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या समोरच्या माणसाबद्दल मी काय बोलायला पाहिजे असं नाही. अख्खा मतदारसंघ, अख्खा महाराष्ट्र जाणतो. पण मग लोकसभेला तुम्हाला इकडनं का नाही लीड मिळवता आला? पुन्हा एकदा सांगतो की गाफील राहिलो. शिवसैनिक हा गाफील राहिला कारण या मतदारसंघातून पूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून 2.25 लाखाचं अधिक्य होतं आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये काय खासदार साहेब निवडून येणार या भूमिकेमध्ये प्रत्येक शिवसैनिक होता आणि त्यामुळे जे सूक्ष्म नियोजन होतं शेवटच्या पातळीवरचं ते कमी पडलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या प्रमाणामध्ये जवळजवळ छत्रपतींच्या या पुतळ्यामध्ये खाल्लेले पैसे वाटले गेले, ते वाटताना आम्ही अडवलं नाही, ही आमची फार मोठी चूक झाली. जे गाफीलपणा आला तो तिथंच आला आणि त्याच्यामुळे एकच असं झालं की आम्ही अजूनही सांगतो की याच्यातले खूप समोरचे कार्यकर्ते आमच्याशी बोलत असतात. त्यावेळी त्यांनी एक सांगितलं की आमची अपेक्षा होती की खासदार साहेबांचा पराभव हा 1.5 ते 2.25 लाख मतांनी होणार, कारण ज्या पद्धतीने आम्ही पैसे वाटलेले होते त्या पद्धतीने लोक मतदान करतील, परंतु लोकांनी तसं मतदान केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अवघ्या 48,000 मतांनी, जेवढ्या मतांनी निलेश राणे निवडून आलेले होते खासदारकीला, तेवढ्याच मतांनी राणेसाहेब निवडून आलेले आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो की या संपूर्ण पार्श्वभूमीवरती म्हणजे लोकसभेचं मताधिक्य याचं असलेले या मतदारसंघामध्ये असलेली 26-27 हजाराची पिछाडी, या गोष्टी या व्यक्तिमत्वापुढे गौण आहेत. कारण हा माणूस आमदार वैभव नाईक घरात पोचलेला आहे, सुखदुःखात पोचलेला आहे, प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे याच्या संदर्भातली आम्हाला अजिबात चिंता नाही. तुम्हाला काय वाटतं, निलेश राणे हे भाजपात असते तर मोठं आव्हान असतं की आता शिवसेनेत आहेत तर मोठं आव्हान आहे? नाही, निलेश राणे भाजपात असते किंवा शिवसेनेत असते ह्याचा प्रश्न नाही. तर आमदार वैभव नाईक हे गेल्या 10 वर्ष या ग्रामीण भागातले प्रश्न असो, जनतेचे, सामान्य जनतेचे प्रश्न असो, या प्रश्नात काम करतात. आणि आता या मालवणच्या जनतेला असं वाटतंय की आमदार वैभव नाईक ह्या 3ऱ्या टर्ममध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत आणि या पालकमंत्री झाल्यानंतर या जिल्ह्याच्या विकासासाठी ते याच्यापेक्षाही जास्त काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि उमेदवार कोण आहे हा प्रश्न नाही, इकडची जी जनता आहे, हे राजकारण आता इकडचं व्यक्तिनिष्ठ आहे, व्यक्तीकडे बघून घेतलं जातं. जसं इथे जनते पूर्वी नाथपे होते, मधुदंड होते, यांना मांडणारी लोक या मतदारसंघात आहेत. त्याच्यामुळे शांततेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुका होतात. या ठिकाणी दहशत आणि या ठिकाणी अरेरावी या ठिकाणी लोक ऐकून घेत नाहीत. आता तुम्ही कालच्या शिवाजी पुतळ्याचं स्मारक त्या ठिकाणी पडलं, त्या ठिकाणी कशा पद्धतीने अरेरावी झाली, कसं लोकांना ठेचून काढू म्हणून सांगितलं गेलं, घरात घुसून मारू सांगितलं गेलं, कसं त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याचा त्या नेत्यांनी काम केलं. म्हणजे स्वतः उमेदवार असलेले त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक, एसपी असतील, त्यांच्या अंगावर जात होते. म्हणजे असा उमेदवार जर या निवडणुकीत असेल आमच्या समोर, तर मला वाटतं या मालवण शहरातली जनता ही सुज्ञ आहे, सुशिक्षित जनता आहे. मालवण कुडाळ मतदारसंघातली जनता म्हणजे जर निलेश राणेंचा मागची पार्श्वभूमी जर तुम्ही काढलीत, ज्यावेळी त्या खासदारकीच्या काळात ज्या ज्या गोष्टी या मतदारसंघात घडल्या,
मग त्या ठिकाणी कुडाळमध्ये जो एक शोरूम जाळला गेला, त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना जी ते खासदार असताना त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जी वागणूक मिळाली, हे जर तुम्ही बघता या ठिकाणी निलेश राणेंना या ठिकाणी जनता स्वीकारेल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे वैभव नाईक हे चारित्र्य संपन्न, सुसंस्कृत आणि चांगले व्यक्तिमत्व म्हणून या मतदारसंघात काम करत आहेत आणि गेल्या 10 वर्षात चांगलं काम पाहता ते निश्चित या ठिकाणी निवडून येतील असं मला वाटतं. कोकणात शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला आता काय पाहायला मिळतंय? शिवसेना मुळात विभागली गेलेली आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा एकही लोकप्रतिनिधी हा शिवसेनेचा आलेला नाही. शिवसेना ही विभागलेली नाही आहे. आता शिवसेना एक झालेली आहे आणि जे आमचे गुरु आहेत बाळासाहेब ठाकरे, त्यांचा मुलगा जो उद्धव ठाकरे आहे, त्यांच्याबरोबर सर्व आमचे कोकणातले शिवसैनिक अगदी ठामपणे उभे राहतील आणि तुम्हाला 22 तारखेला समजेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे वैभव नाईक निवडून येऊन या ठिकाणी पालकमंत्री होतील आणि आपणच या ठिकाणी येऊन जल्लोषामध्ये सामील व्हाल अशी मला खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं, कोकणात शिवसेनेचं काय अस्तित्व राहिलं? जेवढ्या वेळा शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला आहे त्या प्रत्येक वेळी शिवसेना दुप्पट वेगाने वाढलेली आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहे की कोणा इकडचे जे लोक आहेत ते सुज्ञ आहेत, कोणाला आणायचं आहे कोणाला पाडायचं आहे लोकांना माहिती आहे. गेल्या वेळी आमची चुकी झाली त्यामुळे आम्ही कुठेतरी मागे राहिलो असं मला वाटतं. मला तुमच्याकडे शेवटाला यायचंय, कोकणात शिवसेनेचं काय अस्तित्व राहिलं असं तुम्हाला वाटतं? लोकसभेत एकही शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाही आहे, आता विधानसभेत काय होईल? जरी कोकणात लोकसभेचा प्रतिनिधी एकही निवडून आला नसला तरी त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की सर्वजण लोक आपल्याला मतदान करतील, सर्वजण आपल्या पाठीशी असतील. परंतु आमचाच गाफीलपणा म्हणजे कार्यकर्त्यांचा गाफीलपणा राहिला. नारायण राणेंनी त्यावेळी एक भावनिक आवाहन केलं होतं की माझी शेवटची निवडणूक आहे आणि या शेवटच्या निवडणुकीत काही जुन्या कार्यकर्ते किंवा ज्येष्ठ एक मत त्यांना देण्याचा प्रयत्न केला. भरमसाठ या ठिकाणी धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी केला गेला होता. तरी सुद्धा लोक त्यावेळी म्हणत होते की आम्ही जरी धनशक्तीचा वापर झाला तरी तुमच्या पाठीशी आहोत. परंतु या सगळ्याला अपवाद देता आता ज्या चुका लोकसभेमध्ये झाल्या होत्या त्या चुका सुधारण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 15 वर्षामध्ये 2009चा पराभव आमचा झाला, 2014 मध्ये आम्हाला विजय मिळाला, 2019 मध्ये आम्हाला विजय मिळाला आणि आताचं 2024 साल आहे. या 2024च्या सालापर्यंत आम्ही पडत्या काळापासून आज शिवसेना पाहतोय आणि त्यावेळी आम्ही आमदार साहेबांनी केलेलं कार्य मग मच्छीमारांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असतील, छोटे छोटे जे काही कामं केली ही सर्वसामान्य माणसासाठी केलेली आहेत. ना कुणाचा सातबारा लुटला, ना कुठच्या ह्याच्यावर आपलं स्वतःचं आरक्षण टाकलं, ना जनतेच्या निधीचा वापर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केला. जो काही निधीचा वापर असेल तो या ठिकाणी जनतेसाठी केलेला आहे. या ठिकाणी असणारे पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न असतील त्याच्याशी ठामपणे उभे राहिले. काल सुद्धा ज्यावेळी गद्दारी झाली त्यावेळी सुद्धा आमदार साहेबांना 50 खोके मिळू शकले असते, त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकलं असतं. परंतु या सर्वसामान्य जनतेने मला निवडून दिलंय. सर्वसामान्य जनतेच्या मतांचा मी आदर करतोय आणि याच भावनेने ते आज मातोश्रीशी उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहिले आणि त्याचंच फळ उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आजचा जो उमेदवार तुम्ही म्हणताय निलेश राणे आहेत ते सुद्धा संसदेमध्ये 5 वर्ष होते. या 5 वर्षामध्ये तुम्हाला माझं आव्हान आहे की त्यांचा एक व्हिडिओ दाखवा की त्यांनी संसदेमध्ये भाषण केलं, या कोकणासाठी त्यांनी प्रश्न मांडलेत, या मालवणसाठी प्रश्न मांडलेत. तुम्ही एखादा प्रश्न त्या ठिकाणी लोकसभा चालू असलेला एक व्हिडिओ त्यांचा दाखवा की त्यांनी ते संसदपटू म्हणून त्या ठिकाणी काम केलंय. 5 वर्षामध्ये कुठचंही एक चांगलं काम ते खासदार असताना करू शकले नाहीत. 2 वेळा खासदार ते निवडून राहिलेत, परंतु 2 वेळा खासदारची निवडणूक लढवल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते अन्नभिन्नच राहिले. ज्यावेळी निवडणुका येतात आपल्याला तिकीट पाहिजे असतं त्यावेळी पक्ष बदलून त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात उड्या घ्यायच्या. आपल्यावर ईडीची संकट आली की भाजपकडे धावायचं, स्वतःचा पक्ष 9 महिन्यात विसर्जित करायचा. हेच त्यांचं गेल्या 10 वर्षामधलं काम आहे. याच्या पलीकडे नारायण राणे असतील, सन्माननीय अन्य त्यांचे नेते असतील आणि नारायण राणेचे दोन्ही मुलगे असतील, यांनी फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या राणे घराण्यासाठीच फक्त काम केलं. सर्वसामान्य जनतेसाठी कोणतंही काम या ठिकाणी त्यांच्याकडून झालेलं दिसत नाही. खूप खूप धन्यवाद. तर आपण आता वैभव नाईक यांच्या शाखेत आलेलो होतो आणि आता वैभव नाईक येत आहेत, त्यामुळे सगळे शिवसैनिक तिथे गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. पण एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे वैभव नाईकांकडे स्वतःच्या आमदारकीच्या टर्ममध्ये केलेलं काम आहे, तर समोरून निलेश राणे आहेत ज्यांच्याकडे सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा असणार आहे. याच्यामध्ये कुडाळची जनता नेमकी कोणाला कौल देते हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा कोकणात आलेलो आहोत, इथले ग्राउंड रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ते पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन राकेश साळसकर सह मी अनुजा, मुंबई तक, कुडाळ.